ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी सुरू आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांना ईडीच्या धमक्या येत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला। शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा, अशा धमक्या वायकरांना येत असल्याचं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं। या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, शिवसेनेतले आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे। येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा, असं त्यांना धमकावलं जात आहे। हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात। असं राजकारण याआधी कधीच घडलेलं नव्हतं। रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत। ते लढतील आणि जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।